हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी उदका माझी वया प्रबल कमी करायचा बेस देतो उदका माझी वया ठेवून कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना लोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी निळा म्हणे तीही संगीची तरणे दिन उद्धरणे नवलकोण लोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी तुतार्यांचा आवाज थोडा कमी ठेव आणि साऊंड आवाज योंत प्रविश मम वाच मिमां प्रसुतां संजीव यत्यखिल शक्तिधर स्वदाम्नां अन्याच हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार उदाबाजे सद्गुरुदास तुका अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरिप्रदेशं विधेन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची थोडा वितो कमी करता संपाद्य ज्ञानंच विदायी भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामयूर असणारे ज्ञानेश्वर तुकोबाराय यांचे कृपापात्र शिष्याश्रय निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महात्म्य तुम्हाला आणि मला पटवून सांगत आहे. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाच्या प्रतिपाद्याविषयी तुम्हाला सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा पवित्र अशा दरबारामध्ये चालू असला आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा दुग्ध शर्करा योग म्हणजे प्रभू रामचंद्राची रामकथा आणि त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. ज्या आई साहेबांच्या दरबारात आपण सर्व मंडळी बसलेले आहोत अशा वैकुंठवासी आसरा माता या आई साहेबांच्या दरबारात आपण सर्व मंडळी बसलेलो आहोत आणि प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी ठेवला. खरं सांगू का महाराज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष तुमच्या गावच्या सप्त्याकडे महाराज. तुम्ही असं कसं म्हणता महाराष्ट्रातले सगळे दिग्गज लोक तुमच्या व्यासपीठावर आहेत त्याच्यामुळे लक्ष जाईल तरी दुसरीकडे कसा हा मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही. एवढ्या सुगीच्या टायमाला एवढे सगळे सापडतात कसे हा एक मोठा प्रश्न आहे महाराज. बरोबर आहे का. कारण सध्या ही सगळी सुगी चालू आहे. जिथं हनुमंतरायाचं मंदिर आहे जिथं प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे असं गाव नाही की त्या गावामध्ये सप्ताह चालू नाहीये. पण एवढं सगळं असताना सुद्धा महाराष्ट्रातील सगळे दिग्गज कलाकार सगळे कीर्तनकार सगळे गायक वादक सर्व मंडळी आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. लक्ष देऊन ऐका. तुम्हाला कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये. परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यातही नवल नाहीये. जिल्ह्यातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये. तुम्ही तरुण लोकांनी तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी नियोजन एवढं सुंदर केलं. तुमच्या कार्यक्रमाचं उत्सुकता एवढी आहे की मृत्यू लोकातल्या लोकांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये. मेघ राजाला सुद्धा आपलं कीर्तन ऐकायची इच्छा झाली म्हणून दुपारी तो थोडे का होईना हजेरी लावून गेला. तसं सप्ताहामध्ये पाऊस येणं म्हणजे हा अपशकुन नाहीये. सप्ताहामध्ये पाऊस येणं हा अपशकुन कसं मागायचं. पूर्वी साधू संत ज्यावेळेस यज्ञ करायचे जोपर्यंत मेघराजाची आहुती होत नव्हती तोपर्यंत यज्ञ परिपूर्ण होत नव्हता. तुम्ही एवढे भाग्यवान मंडळी आहात की आई साहेबाच्या कृपेने दुसऱ्या दिवशीच आपला यज्ञ सार्थक झालाय. विठ्ठला विठ्ठला
समोर ठेवायची. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महात्म्य तुम्हालाही सांगत आहे, मलाही सांगत आहे. कोण आहे निळोबराय, काय निळोबरायचा अधिकार आहे, पहिला आपल्याला प्रश्न करायचा. याचा निळोबरायचा जोपर्यंत अधिकार कळत नाही तोपर्यंत आपल्याला अभंगात प्रवेश करता येणार नाहीये. जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य निळोबराय. त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे हजारो शिष्य असतील, लाखान शिष्य असतील, पण कृपापात्र म्हणून निळोबरायला का म्हणलं जातं याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये पास झालेले माझे निळोबराय होते. गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची जोडी आहे. कबीर महाराज गुरु शिष्याचं नातं सांगत असताना खूप गोड सांगतात. गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. त्याला गुरु म्हणा. त्याला गुरु म्हणा की जो आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाहीये, आणि त्याला शिष्य म्हणा की तो आपल्या गुरुच्या चरणी सर्व विलीन करतो. पण 2024 मध्ये बहुतांशी तसे गुरु शिष्य पाहायला भेटत नाही. बरं विकास दादा, गुरु एवढे हलकट झाले, शिष्य भेटले त्याला कापायचंच करतात महाराज. कोणत्या का पद्धतीनं त्याला कापायचं. मग असा बावळट गुरु असल्यानंतर शिष्य सुद्धा कधी हा मरल आणि कधी मी याच्या प्रॉपर्टीचा मालक होईल हीच अपेक्षा करतात. खरं सांगू का, जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतोय आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहते, तुकोबराय किती गोड बोलतात पहा. हा विठोबाची आना नरकाचा शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे निळोबराय आणि तुकोबराय. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, याच्यासाठी 42 दिवसाचा अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय तर वैकुंठातून आलेच नाही, पण पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. निळोबराया अहो 42 दिवस झाले हो, निळोबराय अन्न पाण्याचा त्याग केलाय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील, निळोबरायने डोळे उघडले जगाच्या मालकाकडे पाहिलं. येते तुझं लागी बोलाविले कोणी, दिल्या वाचोनी आला शिका. निळोबरायने डोळे उघडले जगाच्या मालकाकडे पाहिलं. अबे देव आहे ना तो, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही 3. लक्ष देऊन कीर्तन ऐका महाराज. परमार्थ असेल, रामायण चालू असेल, भागवत चालू असेल, परमार्थातला कोणता जरी कार्यक्रम चालू असेल, इथं नावाची अपेक्षा करू नका. इथं नाही बोललो तरी या. पत्रिकेवर नाव नसलं तर काही हलकट लोक सप्ते लिहून पाहत नाही महाराज. त्याला असं वाटतं की माझ्या पोरीचं साखरपुडाच आणि त्याच्या हातचं देऊ की काय करू. अजिबात नाही. परमार्थ तुमच्याकडून तुम्ही लगे बी मेले तरी परमार्थ काही बंद पडत. आता चालू कीर्तनात 2 पक्वाजे मेले आणि कीर्तनकारही त्यांच्या सोबत मेला तरी काही कीर्तन राहणार आहे का महाराज? राहिलेले कीर्तन आमचे किशोरबा पूर्ण करतील. हे सगळे कीर्तनकारच आहेत महाराज. गायक म्हणजे कोणा वाचून काही राहत नाहीये. बरोबर लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना, बोलण्याची भाषाही पहा लोकांची किती वजनात असते. महाराज मी जर मेलो ना महाराज, असा समजा आमच्या 5 वर्षाचा सप्ताहच बंद पडला, तू मर नाही एकदम मर. तू मरून पाहिलं लोक तुझ्यापेक्षा चांगला सप्ताह करतात. बरोबर परमार्थामध्ये
नावाची अपेक्षा करू नका. तुम्ही एवढे मंडळी इथं बसले, तुम्हाला हवा दिसती का जाणवती? हो, हवा दिसती का जाणवती? थोडं आभाळाचं वातावरण, थोडं बऱ्याचशा ठिकाणी दुपारी पाऊस झाला त्याच्यामुळे हवा कशी थंडीगार आहे. ते दुपारच्या टायमाला गरम दमट ही हवा तुम्हाला जाणवते, दिसत नाहीये. हवा दिसत कोणालाच नाहीये, पण हवा हवेचं कार्य केल्याशिवाय राहत नाहीये. तसं परमार्थामध्ये मदत करत असताना, परमार्थामध्ये दान देत असताना, परमार्थामध्ये काही मदत करत असताना कीर्तनकाराने आपलं नाव घ्यावं ही अपेक्षा ठेवू नका. आयोजकाने तुमचं नाव घ्यावं ही तर मुळीच अपेक्षा ठेवू नका. मी या मताचा महाराज आहे, कीर्तनकाराने नाव घ्यावं एवढं चांगलं नका जगू गड्यांनो. तुमचं नाव जगाच्या मालकाने घेतलं पाहिजे, एवढं चांगलं कार्य केलं पाहिजे. तुम्ही एवढी चांगली मदत केली पाहिजे की लोकांनी नाही, देवानं म्हणलं पाहिजे, आमच्या आसरा मातेनं सुद्धा म्हणलं पाहिजे किती गोड सेवा करतोय. खरं सांगू का, परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका. आमच्या गजानन महाराजांचं संस्थान असेल, तिरुपती संस्थान असेल, शिर्डीचं संस्थान असेल, हजारो टन धान्याचं लोक ट्रक आणून टाकतात, पण ट्रक ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही ट्रक कुठून आला. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, इथं अपेक्षा करू नका, इथं या. कारण इथं आल्यानंतर तुमच्या जीवनाचा उद्धार आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग ओयंग. इथं आल्यानंतर तुम्हाला चांगल्या विचाराची देवाणघेवाण होणार आहे. आतापर्यंत या वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराने तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं गड्यांनो. तुम्हाला व्यभिचार करण्याचं नाही सांगितलं, तुम्हाला चोऱ्या करण्याचं नाही सांगितलं. आतापर्यंत मी असो, माझ्यापेक्षा छोटा कीर्तनकार असो का माझ्यापेक्षा ज्ञानी कीर्तनकार असो, त्यांनी तुम्हाला फक्त पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायला सांगितली, जीवन चांगलं जगायचं सांगितलं. म्हणून तुका म्हणे जवळी न पाचारी चालावी, संत चरण भावे इथं या. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नका. सध्या आचारसंहिता चालू आहे, बरोबर आहे का नाही? अजून तुमचं दुसऱ्या टप्प्यात आहे का तिसऱ्या टप्प्यात आहे तुमचं मतदान? कितव्या म्हणजे माहितच नाही का मतदान कितव्या टप्प्यात आहे? आता उमेदवारच डिक्लेअर नाही अजून, तर तुम्हाला काय करणार आहे मतदान कधी? जाऊ लोकांनी तुम्हाला फुकट जरी धाब्यावर नेलं तर जाऊ नका. पाजणाऱ्यांनी जरी लाजा सोडल्या तरी पिणाऱ्यांनी लाजा फक्त ते 8 दिवस पाजतील, एवढं जरी कळलं तरी खूप झालं गड्यांना तुम्हाला. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका 1, काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका 2, आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 3. कोणाचं लग्न असेल, कोणाचं साखरपुडा असेल, कोणाचा वाढदिवस असेल, कोणाची वास्तुशांती असेल, पत्रिका असेल, फोन असेल तरच जा. फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठे जाऊ नका. आमंत्रण नसताना गेल्यावर काय फजिती होती? दक्ष प्रजापतीची कथा तुम्ही भागवतामध्ये ऐकली असेल. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलाय, सर्व देवतांना आव्हान केले, स्वतःच्या जवळला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण नाहीये. कैलासामधून विमान जात असताना सती आई साहेबांनी आपल्या मालकाला सांगितलं, मालक, ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठं सप्ताह ठेवलंय, हो चला ना. भगवान शंकर म्हणतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग, 1 तारीख तर मला पाहिजेत ना. नाही काल्याचं कीर्तन पण कमी कमी जवाई म्हणून जागराचं कीर्तन तर द्यायला पाहिजे ना. साधं पत्रिकेवर नाव सुद्धा तुझ्या बापाने टाकलं नाही, उलट माझा अपमान व्हावा यासाठी सप्ताह केलाय तुझ्या बापाने. सती आई साहेब म्हणू लागल्या, हो कलसाचा कार्यक्रम हे सगळे लोक यायला लागले, चला ना. भगवान शंकर म्हणतात बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाहीये. रडायला लागल्या सती आई साहेब, हात जोडले, हो बाबा ऐका ना, आपल्या बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची गरज लागत नाहीये. एवढं म्हणल्यानंतर भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची नाहीये. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेले, सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही, राग आला, नेतले कुंडामध्ये उडी मारली. म्हणून आमंत्रण नसताना कुठेही जायचं नाही. निळोबराने परत डोळे लावले, तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्मा केविल वाऱ्या तोंडाने म्हणतो, ओ निळोबरा, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला, डोळे उघडा ना. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळमने आम्ही जवळ पोची देवा, निळमने आम्ही जवळ पोची देवा, तुकया बधावा करी करते
देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊ. कोणी या देशाच्या पंतप्रधानाने दारात येऊन दारात दार उघड आणि तुम्ही दार उघडून त्याच्याकडे पाहायचं म्हणायचं कोण रे भाऊ तू मरल ना ते अशी देईल ना. देशाचा पंतप्रधान आहे आणि आपण त्याला म्हणू कोण आहे. तसं जगाचा मालक येतो. कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम जगाच्या मालकाची सत्ता आहे. म्या बोलविल्या वे तू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगात ते कळिता गतीर पडता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभू पहिलं स्थान निधान बीज मव्यम ही ज्याची सत्ता आहे तो जगाचा मालक निळोबरायच्या समोर असताना निळोबराय म्हणत कोण आहे तू ओळखत नाही मी तुला. येत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. ओ हो निळोबराया अहो कोणाला बोलताय तुम्ही. मी देव आहे हो. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हो जाही निरंतर ध्यायी. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या समोर काहीतरी बोललं पाहिजे ना निळोबराया. अजून सुद्धा काही मंडळी हिमालयामध्ये खाली मुंडकं वरपाय करून माझं भजन करतात निळोबराया. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मास दोन नयन छान दियो दिया मिलन की. त्या साधू संतांचा मांस ज्यावेळेस ते कावळे खातात त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात हे बाबांनो आमचा सर्व मांस का पण हे दोन डोळे खाऊ नका. अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये निळोबराय. एवढं जे माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो देव आहे ना देवा. ओ निळोबराय चाले हे शरीर कोणाचे वृक्षाचे पाने हाले ज्याची कितीतरी प्रमाण म्हणले तरी थोडे महाराज तुझी सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या वेळ असा जो विश्वाचा मालक आहे. लक्ष देऊन ऐका. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे देव आहे. आणि देवाला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. खरं सांगू मानवी देहाला जर खरा सुगंध प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याला पर्याय फक्त आणि फक्त साधूची संगती महाराज. बिनु सत्संग विवेक ना होई राम कृपा बिन सुलभ न सोई. संता विना प्राप्ती नाही
ऐसे वेद देती कितीही बिघडलेलं जीवन असू द्या महाराज तुमचं संतांचा स्पर्श झाला की जन्म का सार्थक कुछ कर ले स्वागत संतन की 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 जीवनाला परम गती अजिबात नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं अर्धा क्षण घडता संताचे संगती तेने होय शांती महत पापा. वाल्याचा वाल्मिक झालाय तो फक्त नारदजीमुळे झालाय महाराज. पण नारदजीने वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये चातुर्मास नाही केलेला, फक्त 2 मिनिटाचा सत्संग. हे वाले हा ज्यांच्यासाठी एवढा अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय ना रे, शेवटी तुझ्या कोणीच कामाला येणार नाही. एवढा भावला मारा तो सत्संग अंतकरणाला की कोळियाची कीर्ती वडली गण केले रामायण रामा आधी बोलिला वाल्मिक ऐसेची करीन. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर विश्वाचा मालक कर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे तो जगाचा मालक जन्माला येण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्राने काय खायचंय, प्रभू रामचंद्राने कुठं जायचंय, प्रभू रामचंद्राने किती लग्न करायचे, प्रभू रामचंद्राने कोणाला किती बोलायचं हे अगोदर लिहून ठेवलेलं होतं. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावीन नामा म्हणे. म्हणून तुमच्या आणि माझ्यासाठी जीवनात सर्वात मोठी संगती साधूची. संगतीच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे: कुसंगत, सुसंगत आणि विसंगत. कुसंगतीने काय होतं, ढेकणाच्या संगे हिरा दुभंगाला कुसंगे नाडाला साधू जायचा. अनमोल किमतीचा हिरा असू द्या, ढेकणाच्या संगतीत गेला की त्याचा नाश होतो. तसे कितीही माळकरी हिरे असू द्या, कितीही परमार्थ करणारी हिरे असू द्या, पण ते काय एखाद्या दारुड्याच्या ढेकणाच्या संगतीत गेले की त्यांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माळकरी हिऱ्यांना माझी विनंती आहे, ढेकणापासून सावध राहा बरं. ते तुम्हाला कधी माळा तोडायला लावतील काही सांगता येत नाहीये. म्हणून जन्माला येणारा कोणताही मुलगा दारूची बॉटल सोबत घेऊन नाही येत. जन्माला येणारा कोणताही मुलगा तंबाखूची पुडी नाही घेऊन येत, गुटख्याची पुडी नाही घेऊन येतो. का तो दारू पितो, का तो गुटखा खातो, का तो बिड्या पितो, याचं कारण त्याला संगत वाईट आहे. म्हणून कुसंगती जीवनासाठी घातक आहे. ओढाळाच्या संगे सात्विक. मी तर या मताचा महाराज आहे, 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कधीही चांगलं. संत समागम एखादी परी हवे त्यांचे द्वारी श्वान याती. अरे संताच्या दारातलं कुत्रा जरी झालं तर फायदा पहा, तेथे रामनाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्चिष्टाचे. साधूच्या दरबारात बैल जरी झाला तरी ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात 2-2 लाख लोक बैलाचं दर्शन घेतात महाराज. कोणाचं घेतात? बैलाचं. साधू संतांच्या दरबारात घोडे जरी झाले तरी घोड्याचं दर्शन झाल्याशिवाय पालखी निघत नाही महाराज. हा नियम आहे. म्हणून कुसंगती कामाची नाही. विसंगतीने काय होतं प्रमाण घ्या. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. मग तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी सर्वात सुंदर संगती आहे सुसंगती. काही साधक निळोबरायकडे गेले. हो निळोबराया, साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होईल. निळोबराय सांगतात साधू संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर माणसाचा उद्धार होईल याची अपेक्षा, याची मनात तुम्ही शंका घेऊ नका. साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर प्राण्याचाही उद्धार होतो. अभंगाचं पहिलं महिषी पुत्र मोखी
गायल्यामुळे बी पावसाळी इच्छा व्हायला लागली काय मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बाई सोनिया ताण नका घेऊ आला तरी टेन्शन नका घेऊ पगारी पुरतं झालेलं आहे टेन्शन घ्यायचं पाहुण्याचंच यजमानपदी त्याच्यामुळे काही मी जास्त लोड घेत मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बाई सोनिया या अभंगामध्ये माझे निळोप्राय साधू संतांच्या संगतीचा चमत्कार सांगतात महाराज. ज्ञानोप्रायची कृपा झाल्यानंतर रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरलीचा गयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका आहे ज्ञानोबराय सारख्या महात्म्यानं एवढा मोठा चमत्कार समाजासमोर केला असा कोणता प्रसंग आला असावा ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये की ज्ञानोबरायला समाजाने एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी भाग पाडले. या समाजाची सगळ्यात मोठी एक वाईट कोड आहे. या समाजाला लागलेला सगळ्यात मोठा एक कलंक आहे. जिवंतपणी तर कोणाचंच महत्व कधी कोणाला कळलं नाही गड्यांना. अरे ज्ञानोबराय सारख्या साधूला जर समाजाने सोडलं नाही जगद्गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याला जर समाजाने सोडलं नाही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांसारख्या साधूला जर समाजाने त्रास दिला तर आजकाल लोक आपल्याला बोलतील एवढं काही ताण घेण्याचं कारण नाहीये. फक्त वाईट याचं वाटतं महाराज. हे बघा एखाद्या दारुड्याने गायकाचा विरोध केला सहन करू आम्ही. एखाद्या नास्तिकाने पखवाजाचा विरोध केला सहन करू आम्ही. एखाद्या नास्तिक माणसाने कीर्तनकाराचा विरोध केला. एखाद्या बेवड्याने गायकाचा वादकाचा महाराजाचा विरोध केला. एखाद्या संप्रदायाची सेवा करणाऱ्या माणसाचा विरोध केला आम्ही लोक सहन करू. पण ज्या दिवशी परमार्थ करणारा मनुष्य परमार्थ करणाऱ्या माणसाचा विरोध करेल त्या दिवशी मनुष्य खचून जातो बरं महाराज. ज्या दिवशी वादकच वादकाचा विरोध करेल त्या दिवशी कोणाकडे जायचं महाराज. ज्या दिवशी गायकच गायकाचा विरोध करेल त्या दिवशी कोणाकडे जायचं. आणि ज्या दिवशी कीर्तनकार कीर्तनकाराचा विरोध करेल त्या दिवशी कोणाकडे जायचं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे कधीतरी मन मोठं करायला शिका. कधीतरी मन मोठं करायला शिका. माझं भांडणच ते महाराज. जेवढे काही महाराष्ट्रात माझे विरोधक झाले ते माझ्यामुळे झालेच नाही महाराज. काही दुसऱ्याच्या प्रकरणात तंगडी टाकली की लोक माझा विरोध करतात. पण हे बघा आज जो प्रसंग माझा यावर आहे ते उद्या तुमच्यावर येणार आहे. आणि जो उद्यावर आहे तो तुमच्यावर आहे. जे एकूण एकायला बोलतात ते हे विसरून गेले की तुमचं घर सुद्धा काचेच आहे. तुम्ही सुद्धा 24 तास समाजात आहे. उद्या तुमच्यावर सुद्धा प्रसंग. अरे प्रसंग कोणावरही येऊ द्या फक्त सगळे एका मायच्या लेकरासारखे राहा. लोक तुम्हाला लोक काय करणार महाराज. एक तर आपलं नशीब एवढं खराब आहे आपल्यापेक्षा मोठे आपल्याला मानत नाही. आपलं नशीब एवढं खराब आहे की तुमच्यापेक्षा मोठे कीर्तनकार तुम्हाला सगळ्या तमासगीरच समजतात. ते तुम्हाला मारा समजतच नाहीये. कारण की सगळ्या मोठ्या लोकांचे कीर्तनात नोटिशन म्हणायचं नाही पक्वाज वाजवायचं नाही मुकडे वाजवायचे नाही कीर्तनात चाल दे हे सगळे आपल्या विरोधातच आहे. आणि मग ते आपल्याला मानत नाही. लाईन यांचा आदर्श आपण नाही. मग आपण सगळे जर आपण आपल्या विरोधात जायला लागलो तर उद्या लोक काय करतील. म्हणून तुम्ही जर सगळे एकत्रित राहिले ना तर जगाचा बाप सुद्धा तुमच्या समोर नतमस्तक होईल. एवढी ताकद सर्व एकीची आहे. म्हणून आपले माणसं ज्या दिवशी आपल्या विरोधात जातील ज्ञानोबराय सांगतात ज्यांच्यासाठी आम्ही वैकुंठातून मृत्यू लोकात आलोय आम्ही वैकुंठवासी आलो याची बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ज्यांच्यासाठी आपण इथं आलोय तेच जर लोक आपल्याला इंद्रायणीवर स्नान केल्यानंतर म्हणतात ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करू नको इंद्रायणी वाटल.
हे ज्ञाना सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊ नको, मंदिर वाटल. एवढा त्रास असून सुद्धा महाराज त्या लोकांना अद्दल घडवावी, त्या काळातल्या ब्राह्मणांना अद्दल घडवावी म्हणून ज्ञानोबरांनी जीवनातला केलेला सगळ्यात एक छोटा चमत्कार आहे. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती पैसुनिया. चांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी ज्ञानोबरायने हा चमत्कार केला. आणि ज्याने रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय, ज्याने निर्जीव भिंत चालवली, अशा महात्म्याचं वर्णन मी काय करू, फक्त 2 मिनिटात म्हणा. दुसरं चरण. नवे हा समान महिमा संताचा, नवे हा समान महिमा संताचा. सामान्य महिमा संताचा. आपल्यासारख्या संताचा महिमा काय ओळखायचा महाराज. बहु दुधाला जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल. एका सरोवरामध्ये एक बेंडूक राहत होती आणि ते बेंडकीचे 2-3 पिलं होते आणि तिथे एक हत्ती पाणी पिण्यासाठी आला. काय पिण्यासाठी आला? हत्ती पिण्यासाठी पाणी. बेंडकी कशाच्या निमित्तानं तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर गेलेली होती आणि त्या बेंडकीच्या पिल्याने त्या हत्तीकडे पाहिल्यानंतर ते घाबरले, कारण एवढा मोठा प्राणी त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. आणि मग हत्ती पाणी पिऊन निघून गेल्यानंतर ती बेंडूक आली, ते पोरं सगळे घाबरले, रडायला लागले, पडायला लागले. आई म्हणली, का रे पोरांनो, काय झालं, काय भीताय तुम्ही, काय झालं, काय बघितलं असं? अगं आई, आज एवढा मोठा प्राणी आपल्या धरणामध्ये आला होता, सरोवरामध्ये आला होता, की एवढा मोठा प्राणी आम्ही पाहिलाच नाही. मग ती बेंडकू काय करायला लागली, म्हणजे किती मोठा पोरा होती, बेंडकी आपलं पोट फुगवलं. एवढा मोठा नाही ग म्हणे आई. बेंडकीन परत फुगवलं. एवढा मोठा पोरानो. अगं नाही ग आई, बेंडकीनं परत पोट फुगवलं. आता बेंडकी किती फुगली म्हणजे हत्ती होईल का महाराज? फुगून फुगून एक तर फुटल, पण हत्ती होणार नाहीये. तसं आमच्या सारख्या बेंडक्यांनी ज्ञानोबराय तुकोबराय सारख्या माणसाचं काय वर्णन करायचं महाराज. आकाशाही पेक्षा ज्यांची व्यापकता आहे, समुद्राही पेक्षा ज्यांची खोली आहे, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. आम्ही वर्णन करणं म्हणजे महाराज सांगतात, बहु दुधड जारी झाली म्हैस तरी काय होईल कामे, तरी काय होईल कामे, तरी काय होईल कामे. काय दूध देत असेल म्हैस गाय, पण काम देणं होणार नाहीये. म्हणून त्या संतांचा महात्मा अथांग आहे. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. आणि उत्तरार्धामध्ये निळोबरायने नामदेवरायचं वर्णन केलं. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, विश्वाचा मालक माझ्या नामदेवरायच्या हाताने जेवण करत होता. सर्वांना चरित्र भागण्यात आहे. नामदेवरायची तशी धारणा होती, नामदेवराय तसे प्रयत्न करत होते.
दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. जगाचा मालक दूध पेत नाही त्यावेळेस नामदेवराय सांगतात, काला बछडा कपिला गाई, दूध दुहावत नामा गाई. एवढं बोलून सुद्धा देव दूध पेत नाही. हो देवा ऐका ना. सोने का गडवा दूध ने भरियो, पियो नारायण आगे बढियो. एवढं वर्णन करून सोन्याचा गडवा असून तू दूध पेत नाही नामदेवरायने धमकी दिली. प्रभु जी की मूरत दूध नहीं पीवत, सिर पछाडत नामा रोवत. नामदेवराय रडायला लागले त्यावेळी जगाच्या मालकाला दया आली. ऐसा भगत मैं कब नहीं पाया, नाम देव ने दूध पिलाया. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. जगाचा मालक दूधही पितो आणि जगाचा मालक नैवेद्यही खातो, पण खाऊ घालण्यासाठी तुम्हाला नामदेवराय म्हणतो. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान रोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नाही. कोण म्हणते जगाचा मालक रणी रडतोय ना महाराज, पण रडण्यासाठी तुम्हाला रडवण्यासाठी तुम्हाला सुदानंदी द्यावं लागेल ना. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छो नहीं, नैनन के जल से पग धोए. सुदाम देवासाठी रडला यातनावर नाहीये, माझ्या ज्ञानोबरायासाठी सुद्धा पांडुरंग परमात्मा रडला. तुम्हाला झोपतो ना देव, झोपू घालण्यासाठी तुम्हाला काय व्हावं लागेल, यशोदा व्हावं लागेल. कोण म्हणताय जगाचा मालक खात नाही, खातोय पण त्यासाठी तुम्हाला शबरी माता व्हावं लागेल, विदुर काका व्हावं लागेल. कोण म्हणताय जगाचा मालक नाही, येतोय हो पण बोलवावं लागेल ना, त्यासाठी तुम्हाला द्रौपदी व्हावं लागेल. निश्चित जगाचा मालक येतोय म्हणून सर्वांना माझी विनंती, कधीतरी देवाला सुद्धा विनंती करून पहा ना, देवा नामदेवरायच्या हातचं खाल्लं तू, कधीतरी आमच्या हातचं खाऊन बघ ना. आपण नैवेद्य सुद्धा देवाला असा दाखवतो महाराज, हलकट आपण नैवेद्य सुद्धा हलकट असतो. आता आमरसाचे दिवस सुरू झाले, माझ्या माता मावल्या मंदिरात आपलं देवघरात नैवेद्य दाखवतात. एक छोटीशी वाटी असती, ते बारकाली 2 बोंड भजी कळतात ना, त्याला इकडे बोंड म्हणतात भजी. त्यात एक कुरडईचा तुकडा, एक सांडाईचा तुकडा, चपातीचा कोरस आणि मोजून 2 थेंब रस असतो. किती? 2 थेंब, ते बी ते शेवायावर. तुम्ही तवली पेता देवाला ग्लास भरतो देत जा. सांडाया कुरडाय तुम्ही टोपलं भर खाता, त्याला कमीत कमी एक वाटी भर तर दिलं पाहिजेत ना महाराज. आपण तशी भावच तयार करत नाही, त्याच्यामुळे खाण्याचा विषय एक नाहीये. तुम्ही फक्त तसे भाव तयार करा, तुम्ही तशी तयारी करा. माझा जगाचा मालक तयार आहे. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. जबाबदारी देवावर टाका आणि विश्वास देवावर ठेवा. विश्वास ठेवल्यानंतर निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा. जेवढे काही गुणीजन महाराज मंडळी इथं आलेले महाराज, हे दिवसातून 3-3 जिल्हे फिरतात. किती? 3-3 जिल्हे. आज इथं आहे तर उद्या बीडला आहे, बीडचं करून परत इथे, आज इथं आहे तर उद्या दुसरीकडे आहे. मग एवढे प्रवास करतात, एवढी धावपळ करतात, यांच्या जीवनामध्ये कधी दुःख होत नाही, कधी काही अपघात होत नाही. याचं कारण महाराज सर्वस्व जबाबदारी माझ्या पांडुरंगावर टाकलेली. कोणावर टाकलेली आहे? पांडुरंगावर टाकलेली. तुम्ही देवावर जबाबदारी टाकली ना महाराज, तुम्हाला जीवनात कोणत्याच गोष्टीची फिकीर नाहीये.
माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम तुला जर असं वाटत असेल तू कीर्तन करतो आणि पैसे आणतो म्हणून मंदिर झालं तर तुझा गोड गैरसमज. तू इथं बसून राहा. काय म्हणतात ते, तू इथं बसून राहा फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हण. या झाडाला सुद्धा भाकरी लागतील एवढी देवाची ताकद आहे महाराज. ही वस्तुस्थिती. आपला विश्वास कमी आहे. आपण फक्त देवावर जबाबदारी टाका. तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी. आणि एकदा का तुम्ही त्याच्यावर जबाबदारी टाकली की मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या अघात निवाराया. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहेत त्यांनी फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलेलं आहे. काय घातलेलं आहे? तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, तुमच्या नावाचं कुंकू लावलं. बस वर्षातून एकदा मकर संक्रांतीला तुमचं दर्शन घेतली तरी तुम्ही तिच्यासाठी काय नाही करत महाराज. त्या शंभड्या बायकोसाठी तुम्ही तुमच्या मायला बोलत नाही, बापाला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही, भावाला बोलत नाही. काय तिनं तुमच्यासाठी का अमृत आणलेलं आहे. जीवनातला सगळ्यात त्रासदायक व्यक्ती भरतो. म्हणजे असं हसण्यासारखं काही नाही. ज्याच्या त्याच्या घरी मातीच्याच चुली आहे. फक्त काही काहीची चूल थोडी मोठी आहे, काही काहीची फुटलेली आहे, काही काहीची नवीन आहे. बाकी काही नाही महाराज. हे वयाच्या अगोदर जे बरेचशा लोकांचे टक्कल पडले ना त्याला 100% 80% बयाच कारणीभूत आहे. शरीरातलं कोणतंच आपलं इम्युनिटी पॉवर नाही कमी झाली, काहीच नाही. यांच्या ताणामुळं माणसाचे केस पांढरे व्हायला लागले. तुम्ही म्हणसाल तुम्ही एवढ्या तळतळीनं कसं बोलता. अनुभव आले अंगा. हे आमच्या सगळ्याचं सांगतो बरं तुम्हाला. ते या जगात तसे. माझ्या गुरुजीला प्रश्न केला, म्हणलं का हो बाबा, परमार्थ करणारे जेवढे काही मंडळी आहे, गायक असेल, वादक असेल, कीर्तनकार असेल, एवढं चांगलं वागून अख्खा समाज त्यांच्या नावाचा उदो उदो करतोय, तरी मग त्यांना मनासारख्या बायका का भेटत नाही. मी असा प्रश्न कोणाला विचारला? आमच्या गुरुजीला विचारला. त्यावेळेस गुरुजीने सांगितलं, परमार्थ करणाऱ्या माणसाला मनासारखी बायको कधीच भेटू शकत नाही. याचं कारण देवानं सूत्र ठेवलेलं आहे. याला जर याच्या मनासारखी बायको दिली तर हा तिचेच लाड पुरवत बसल आणि मला विसरून जाईल. म्हणून तुकोबरायपासून तर आतापर्यंत मनासारखी बायको कोणाला भेटली. म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसाने ध्यान देऊन ऐका. तुमच्या बायका जर तुमच्या ऐकत नसेल तर समजून चला, देवानं तुम्हाला जो वेळ दिलाय तो देवासाठी खर्च करण्यासाठी दिलाय. विठाला देवासमोर जा. काय करा? देवासमोर जा. देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा मी, देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा मी, देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा मी, देवाचा हेच माझे सत्यवाचा. एकदा जर देवाला तुम्ही असं
असं म्हणले ना तर निश्चित तुमची संसार रूपी नौका जगाचा मालक पाहिजे ते राहते. पण देवासमोर कधी आपण असं म्हणतच नाही बायको माझी लेकर माझे. आणि ज्याला आपण म्हणतो सुभाषितकार सांगतात धना आणि भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने हे सीतायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छति जीव एका. म्हणून जाणाऱ्या गोष्टीला आपलं म्हणण्यापेक्षा आहे त्या गोष्टीला आपलं म्हणा. आणि आहे या जगामध्ये फक्त भगवान परमात्मा सत्यसाच खरे नाम विठोबाचे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला हलकट तो संसार येथे सार भगवंत. आणि या संसारामध्ये येऊन आपणही देवाला कधीतरी विनंती करा देवा शबरी मातेच्या घरचे बोरं खाल्ले तू. 14 वर्ष अरे भिल्ल समाजामध्ये जन्माला आली माय माऊली तिच्या हातचे बोरं खाल्ले. यादव कुळामध्ये जन्माला आले दाशीपुत्र युधुर काका यांच्याही घरच्या कन्या खाल्ल्या. नामदेवराच्या हातचं जेवलास कधीतरी माझ्याही हातानं जेव. निळोबराय सांगतात नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. आणि आपल्या सद्गुरूचं वर्णन करत असताना आपल्या गुरूंचं वर्णन करत असताना निळोबरायने अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबरायचा चमत्कार सांगितला. उदका माझी बघ्या ठेवली कोरड्या उदका माझी बघ्या ठेवली कोरड्या उदका माझी बघ्या ठेवली कोरड्या उदका माझी बघ्या ठेवली कोरड्या. थांबलाय बरं आता तो थोडं थांबला. उदका माझी वह्या उदक म्हणजे पाणी. उदक म्हणजे पाणी. पूर्वी लोक पंक्तीला बसले की पाण्याला काय म्हणतात उदक उदक उदक. हा उदक म्हणजे काय आहे उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या. जसं पाण्यावर लाह्या तरंगाव्या त्याच प्रकारे माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा गाथा पाण्यावर तरंगला. जगद्गुरु तुकोबराने जीवनामध्ये हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ केला. धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैश्या लाह्या. ज्या जगद्गुरु तुकोबराने तुमचा आणि माझा माथा ठिकाण्यावर यावा याच्यासाठी पंचम वेद असा गाथा या महाराष्ट्राला दिलाय. या माथ्यानं त्या गाथ्याचं स्वागत तर केलंच नाही महाराज. पण हा गाथा पाण्यात बुडवण्यासाठी त्या बऱ्याचशा लोकांनी काय केले प्रयत्न केले. म्हणून उदका माझी वह्या ठेवून कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ज्यांची कृपा झाल्यानंतर रेडा ऋग्वेद बोलतो 1. ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर निर्जू भिंत चालती 2. ज्यांच्या संगतीमध्ये जगाचा मालक बोलतो 3. ज्यांच्यात एवढी ताकद आहे की आपल्या वह्या सुद्धा पाण्यावर त्या लाह्यासारख्या तरंगवतात अशा साधूच्या सहवासामध्ये गेले अशा संतांच्या सहवासामध्ये गेले तर तुमच्या जीवनाचा उद्धार निश्चित आहे. निळामणे ही संगीची तरणे दीन उद्धरणे नवल कोण. तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार या कलियुगामध्ये जर कोण करू शकतोय तो फक्त संत करू शकतात. माणसाला प्रगती सहन होत नाही 1. कुत्र्याला गती सहन होत नाही 2. आणि साधू संताला तुमची माझी अधोगती कधीही सहन होत नाही. बुडते हे जन न देखवे डोळारे तो कळवळा मनोनिया. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. म्हणून साधूचा जन्म
हा प्रत्येक जातीत प्रत्येक धर्मामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जरी गेली तर ही परंपरा चालूच आहे. प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठे एखादा साधू जन्माला येतो. तसं आपल्याही गावामध्ये ज्या मातेचा जन्म झालाय, संत नाही तर काय महाराज, जीवनभर त्यांनी नुसता फलहार केलाय महाराज. काय केलाय? फलहार केलाय. आणि विशेष संतांमध्ये सुद्धा काही अवलिया संत आहे, काही छाछूवाले संत आहे, पण त्यामध्ये आई साहेबाचा नंबर लागत नाहीये. त्या माय माऊलीने जीवनभर पंढरपूरची वारी केली, पैठणची वारी केली, म्हणजे वारकरी साधू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. अशा असणारे ह्या मातोश्री आई साहेब आसरा माता, बरोबर आहे का नाही? त्या परिसराचं दैवत म्हणून अगदी आपलं जीवन फक्त परमार्थात घातलंय. कोणी संत महात्मा जर आपल्या आश्रमात आला तर त्याच्याकडून एखादी पोथी वाचून घ्यायची, त्याच्याकडून रामायण वाचून घ्यायची. जीवनभर त्यांनी फक्त श्रवण केलं, अतिथी सत्कार केला. अशा मातेच्या दरबारामध्ये आपण सर्व मंडळी बसले आहोत. पण होईल तोपर्यंत आपला काळ साधूच्या सहवासामध्ये घाला. संतांच्या स्वाधीन जीवन करा, नाही तर देवाच्या स्वाधीन करा. संसाराच्या स्वाधीन जर जीवन करसाल तर तुमच्या जीवनाचं मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी. तुम्ही ठरवलं ना माऊली, माझा हात धरला, देवाची इच्छा जरी नसली माझा उद्धार करायचा, तर तुम्ही ठरवल्यानंतर देव माझा उद्धार करणार. म्हणून तुकोबराय सारखा महात्मा ज्ञानोबरायचं वर्णन किती गोड करतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेच कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, माझी सांगा काकुलती. 75वा आपला अमृत महोत्सव. कोणता उत्सव आहे? अमृत महोत्सव आहे. प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव सुद्धा खूप थाटामाटात आपण सर्व मंडळी साजरा करणार आहोत. तुम्ही अयोध्येला गेले की नाही? एकदा जा बरं, मरायच्या अगोदर एकदा अयोध्येला जाऊन या. तसं मरूच नका. अयोध्येचं मंदिर पाहिल्याशिवाय कोणी मरू नका. एकदा जा सर्वांनी. आम्ही सुद्धा 31 मार्चला त्या ठिकाणी कीर्तन केलं महाराज. जेवढं त्याचं वर्णन केलं त्याच्यापेक्षा 10 पट सुंदर आहे बरं महाराज. फक्त 30% मंदिराचं काम झालंय. किती? 30% मंदिराचं काम झालं तरी अख्खा देश पागल झालाय महाराज. एवढं सुंदर आहे, बघावं आणि बघत राहावं एवढं सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर आता कधी गेले तर जा. दररोजचे 2-2, 3-3 लाख लोक आहे महाराज. रेल्वे फुल आहे, एअरपोर्ट फुल आहे, विमान फुल आहे, गाड्या फुल आहे, हॉटेल फुल आहे. अयोध्येपासून 20-20 किलोमीटर जरी गेले तरी 5-5 हजार रुपये रूमचं भाडं. एवढी गर्दी आहे महाराज. पण एकदा जा. अरे अखिल विश्वाचा आराध्य दैवत आहे माझं प्रभू रामचंद्र. ज्याचं जीवन सरळ, ज्याचं बोलणं सरळ, ज्याची मैत्री सरळ, ज्याचं पितृत्व सरळ, ज्याचं मुलगापण सरळ, आणि ज्याचं शत्रुत्व सुद्धा कसं होतं? सरळ होतं. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आणि प्रभू रामचंद्राचं चरित्र, प्रत्येक व्यक्तीला आदर्श देणारं चरित्र माझ्या प्रभू रामचंद्राचं आहे. म्हणून जाण्याच्या अगोदर एकदा बसलेल्या मायांना माझी विनंती, माया हो, नवऱ्याला साडी मागू नका, चोळी मागू नका, कानातलं मागू नका, हातातलं मागू नका. फक्त त्याला एकदा सांग, बाबा मरायच्या अगोदर एकदा मला अयोध्येला घेऊन जा. तुम्हाला माहित नाही, मंदिर जेवढं सुंदर बनवलं, त्या मंदिराचे जे प्रमुख 10 इंजिनियर होते, त्यातले 2 इंजिनियर जर सोडले तर प्रमुख 10 इंजिनियरांपैकी 8 इंजिनियर महाराष्ट्रातले होते महाराज. कुठले होते? महाराष्ट्रातले होते. जेवढं काही सागवण तिथं गेलं ते महाराष्ट्रातलं गेलं. खूप सुंदर आहे महाराज. 140 कोटी लोकसंख्या या देशाची. किती आहे? आता थोडी वाढली असेल. 140 कोटी लोकसंख्येमध्ये 7,000 VIP राम मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेला बोलवली होती. किती होते? 7,000 होते. त्या 7,000मध्ये 5,000 फक्त साधूच होते. हा 1947 मधून पहिला हा पराक्रम घडलेला आहे महाराज. किती? 7,000 मधले 5,000 काय होते? सर्व साधूच होते. आपला हिंदू धर्माचा झेंडा सुद्धा भगवाचे. आणि राम मंदिराचा लोकार्पण सोहळा तुम्ही पहा, तिथं तुम्हाला दिसल 75 नाही 80% फक्त भगवाधारी होते महाराज. त्यातून महाराष्ट्रातलेही बरेचसे वारकरी संप्रदायाची सेवा करणारे मंडळी गेले. आणि त्या प्रभू रामचंद्राचा उत्सव आपण साजरा करतोय. एका संताचा सुद्धा आणि भगवंताचा सुद्धा. भगवंताचा तो उत्सव केलाच पाहिजे ना महाराज. जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. जो या भिवरेच्या तिरी कट धरून या, पाऊले समची साजिरी, अंतरी धरोनी राहीन. निळोबराय सांगतात, त्या साधूचा सहवास केला तर निश्चित तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. निळा म्हणे ती ही संगीची तरणी, दीन उद्धरणे नवल कोण विठोबा.